हे हरी, अरे पोड्या नको, एवढ्या पोड्या केला एकदा यशोदे कृष्णाला सांगावे गोकुली राहावे का जावे. यशोदे सांग म्हटलं राहू का जाऊ इथे. एक गवलं आणि गवले म्हटलं मी जातच नाही, आजच नाही. निघाला, अशी गाडी जुंपली, निघाला आणि निघाल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच दूर गेला. कृष्णा समजत सांगितलं की या ठिकाणी गवलन गोकुळ सोडून चालली. देवच तो, देवाने काय केलं, त्या गवल्याला तहान लावली. तहान लावल्यानंतर त्या गवले सांगितलं मला खूप तहान लागली, म्हटलं पाणी घेऊन जा. तो पाण्याने गेला, कृष्णाने त्या गवल्याचं रूप घेतलं, परत गाडी फिरवली पेटच्या दिशेने. अरे ते म्हटलं कुठे नाही चाल म्हटलं, परत इकडे आला. तो मागे धावत धावला, अरे थांब थांब थांब. आपण तो हाच तो तेव्हा ऐकून सांगितलं आता याची जर करायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल, नंदराजाकडे जावं. नंदराजाने जाणलं यात माझा एक आता आहेच, पण बोला करा पाहिजे, समजायला पाहिजे. दोन्ही या ठिकाणी गवली झाले होते. नंदराने सांगितलं 30 फूट खड्डा लांब आहे, जिथून जो उडी मारून पलीकडे जाईल तो तिचा नवरा. पहिल्यांदा खऱ्या नवऱ्याला सांगितले उडी मार, त्याने सांगितलं दुसरी करीन. याच्यात पण होतं काही. दुसऱ्याने उडी मारली, निघून गेला, त्याला तुझी बायको घेऊन जा का, उडी मारली तो माझाच होता म्हणून. एवढ्या पोड्या केल्या आणि एवढ्या पोड्या केल्यानंतर आता सांगितलं आता याला इथे ठेवायचं नाही, तो कुठे टाकायचं. आणि मग आता याला रानात पाठवायचं. रानात पाठवल्यानं जपाड म्हणतोय हे पेद्या, अरे सुधाव्या, सुदामा चला रे, अरे सुदामा चला रे,